मी लाईफमध्ये पहिल्यांदा आय जस्ट कांट से, मला काय बोलता येत नाही, आय डोंट नो वाय. पण गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि मी तयार झालो आहे कारण की आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. तर मी चाललो आहे प्रतिशिर्डी शिरगावला श्री साईबाबाचे दर्शन घ्यायला. तर रेडी झालो आहे मी. आता फक्त लिंबू पाणी प्यायचं आहे आणि घरातून निघायचं आहे. तर थोडासा मायनर उशीर झालेला आहे. मला 5 वाजता मंदिर उघडतं. मला 5च्या आधी तिकडे पोचायचं आहे कारण की मला ती आरती अटेंड करायची आहे कुठल्याही परिस्थितीत. तर आता मी क्विकली लिंबू पाणी बनवून आवरतो आणि निघतो. ऑफिशियली माझा फर्स्ट व्लॉग राहणार आहे कारण की मी हा पहिला पोस्ट करणार आहे. ॲक्च्युली ह्याच्या आधी पण मी एक व्लॉग शूट केला आहे. तो लास्ट विकेंडला मी माझ्या फ्रेंडसोबत ट्रेकवर गेलो होतो तेव्हा केला होता. तर पहिला हा व्लॉग टाकणार, मग दुसरा व्लॉग टाकणार. आणि मी कधी गेलो नाही आहे ॲक्च्युली प्रतिशिर्डीला. माझं फर्स्ट टाईम आहे आणि माझी प्लॅनिंग चालू आहे की मी मेन नाशिक शिर्डीला मे बी दशहऱ्याला जाणार आहे. तर लेट सी. सध्या तरी इकडे जाऊया, लिंबू पाणी संपूया लवकर आणि निघूया घरातून. सध्या टाईम झालेला आहे 4:20 आणि मी निघालो आहे घरातून. मी विचार केला होता ट्रायपॉड घेऊन जाऊ, पण म्हटलं की नको, इट विल बी व्हेरी जर मला कुठे ठेवावं लागलं वगैरे तर इश्यू होईल. तर चला निघूया आपण आणि भेटूया मंदिरात. मित्रांनो, पौर्णिमाचा चंद्र आज आपण पहाटेच बघितला आहे. काय सुंदर दिसतोय चंद्र बघा. अधिक दिसत असेल तर मी पोचलेलो आहे इथे मंदिरात आणि आय थिंक मंदिर जस्ट उघडलं आहे. तर चला लवकर दर्शन घेऊया बाबाचे. मित्रांनो, इकडे माझं खूप मस्त दर्शन झालेलं आहे आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदा काकड आरतीसुद्धा अटेंड केलेली आहे. खूप मस्त वाटतं आहे अँड आय जस्ट कांट से, मला काय बोलता येत नाही, आय डोंट नो वाय. पण खूप शांत वाटतं आहे आणि मस्त दर्शन झालं आहे. तर आता मी इकडे अजून 2-3 गोष्टी आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे आणि मग मे बी घरी जाणार आहे कारण की मला स्वामींच्या मठमध्ये पण जायचं आहे. तर लेट्स सी. असं तुम्ही बघितलं की मी आता बजरंगबलीचे दर्शन घेतले आणि तिथे गणपती बाप्पा पण होते. गणपती बाप्पाचे पण दर्शन घेतले आणि तुम्हाला इकडे दिसत असेल, एक मिनिट तर मी दाखवतो. इकडे शनेश्वर आहे, शनी महाराज आय थिंक. इथे शनी महाराजचं मंदिर आहे. हे शनी महाराज आहेत आणि इकडे द्वारकामाई आणि अजून 1-2 ठिकाणं आहेत ते मी आता एक्सप्लोअर करतोय. मला काइंड ऑफ झोप येत आहे कारण की रात्री मी जास्त झोपलो नाही. एक मंदिर तर क्लोज्ड आहे, सॉरी मंदिर क्लोज नाही आहे. इकडे हे अन्नछत्र आहे ते क्लोज्ड आहे. ते 12:30ला ओपन होतं आय थिंक. आता बघू आपल्याला पुढे दुसरं कुठलं मंदिर दिसतंय. तर मित्रांनो, आता मी द्वारकामाईचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि जिथे जिथे मला शक्य होतं आहे तिकडे मी थोडं फुटेज घ्यायचं ट्राय करतो आहे. कारण की मंदिरात मोस्टली सगळीकडे अलाउड नसतं फोन यूज करणं.
म्हणून. आणि आमचा फर्स्ट व्लॉग खूप चांगला चालला आहे बाय द वे. तर ओके, बघू. तर मित्रांनो, प्रसाद घेतला आहे मी आणि आता मंदिरातून निघतोय. आता स्वामींच्या मठमध्ये जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर घरी. सध्या खूप भूक लागली आहे, तर पहिले तर स्वामींच्या मठमध्ये जाऊया आणि मग नाश्ता करूया. That's what the plan is. Entails only the forest holds. हे मित्रांनो, जस्ट स्वामींचा मठातून मी बाहेर निघालो आहे आणि तिथे पण खूप मस्त दर्शन झालं. स्वामीचा मठ माझ्या घराच्या जवळच आहे आणि मी इकडे येत राहतो. तर आता सगळ्या गुरूंचे दर्शन झाले. आता घरी जाऊया, नाश्ता करूया आणि बघूया आजच्या दिवसाला काय आहे. मित्रांनो, मी घरी पोचलेलो आहे आणि आपलं मस्त नाश्ता झालेला आहे आणि वेळ झाली आहे ही व्लॉग समाप्त करायची. तर ऑफिशियली हा माझा फर्स्ट व्लॉग होता, कारण की मी हा आजच पोस्ट करणार आहे. आणि ह्याच्या आधी पण मी एक व्लॉग शूट केला आहे ॲक्च्युली. लास्ट वीकेंड मी ट्रॅकवर गेलो होतो, तेव्हा तो पण व्लॉग लवकरच येईल. आणि बिकॉज आज गुरुपौर्णिमा आहे, मी विचार केला की आजपासून व्लॉगिंग चालू करूया आणि यूट्यूबवर टाकूया. ह्याच्या आधी कधी केलं नाही आहे, पण आता नवीन सुरू केलं आहे. तर यु नो, मे बी थोडं अप्स अँड डाऊन्स होतील, पण प्लीज समजून घ्या. आणि तुम्हाला काही वाटलं की मी इम्प्रूव्ह करावं किंवा कुठे काही सजेशन असले तुमचे, तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. आणि मी खूप एक्सायटेड आहे पुढे व्लॉग्स टाकण्यासाठी. मे बी काय येईल आणि खूप काही आहे जे मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्याबद्दल. तर हा व्हिडिओ आता आपण इकडेच संपूया. थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघायला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया लवकरच.